श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हेल्दी चायनीज भेल। तर इथे नाचणीचं पीठ वापरलेलं आहे मी। 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कोमट पाण्यात आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। ते इथे कोमट पाणी वापरून मी ते पीठ मळून घेणार आहे। ते पीठ मळून झालेलं आहे। भाकरीला आपण जसं मळतो तसंच मळायचं आहे। इथे चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये पण शेवचा साचा असतो ना, तो वापरायचा आहे आणि त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। एका चाळणीवर मी ओला रुमाल टाकलेला आहे आणि त्यावर ही शेव आपण नाचणीच्या पिठाची गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने। शेव आपल्याला पाडून घ्यायची आहे। रुमाल ओला करायचा आहे जरा थपथपीत आणि तो चाळणीवर ठेवून द्यायचा आहे। ते शेव मी केलेले आहे चाळणीवर। त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे किंवा ब्रशने स्प्रेड करून घेतलं तरी चालेल। टोपामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यावर एक रिंग ठेवून त्यावर चाळण ठेवून झाकण लावून 12 ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। इथे 12 ते 15 मिनिटं झालेले आहेत। नूडल्स रेडी आहेत। तुम्ही ह्या पद्धतीने देखील नूडल्स केले तरी चालतील। हे आता आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये ते काढून घ्यायचे आहेत आणि सेपरेट करून घ्यायचे आहेत। ते शेवटी मोकळी करायची आहे। हवं तर थोडंसं पीठ टाकलात सुकं तरी चालेल, नाचणीचं किंवा ज्वारीचं, आणि मोकळी करून घ्यायच्यात हाताने। तुम्ही अशा पद्धतीने नूडल्स बनवून देखील मुलांना देऊ शकता। तिथे मी चायनीज भेल बनवणार आहे क्रिस्पीवाली। तर हे मी तळून घेणार आहे। तेलामध्ये टाकून आपल्याला थोडीशी तळून घ्यायचे आहे। लो टू हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे। इथे लो टू हायवर मी तळून घेतलेलं आहे। आता हे काढून घेणार एका चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे। कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, ती परतून घ्यायची आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली शिमला मिरची, इथे मी बारीक चिरलेले, तुम्ही लांब लांब देखील चिरू शकता। फरसबी टाकली आहे थोडीशी, थोडी कांद्याची पात टाकायची आहे आणि चॉप केलेलं गाजर टाकायचं आहे। आता मिक्स हाय फ्लेमवर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर त्यामध्ये रेड चिली सॉस 1 TSP, सोया सॉस टाकायचा आहे, इथे शेजवान चटणी टाकलेली आहे मी, आणि परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर। इथे आपण जी नाचणीच्या पिठाची शेव तळली होती ना नूडल्स, ते ह्यामध्ये टाकणार आहे। तळल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, नाही तर नरम पडतील। तळल्यावर लगेच यामध्ये टाकायचं आहे, तिथे परतून घ्यायचं आहे। यामध्ये मॅगी क्यूब जरी टाकली तरी चालेल, थोडंसं मीठ आणि अरोमेट पावडर टाकली आहे थोडीशी। आता मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि गरम गरम सर्व करायचे आहे. तर तुम्ही नुसते वाफून घेतलेत अशा प्रकारे देखील नूडल्स बनवू शकतात, पण मी या पद्धतीने चायनीज भेल बनवले आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.